पेज नंबर 171 15वा टॉपिक आपला चालू आहे। त्याच्यामधलं 171 पेज नंबर वरती नर्वस कंट्रोल आपल्याला बघायचं आहे। त्याच्यामध्ये नर्वस सिस्टीम मधली जी महत्वाची सेल आहे दॅट इज द न्यूरॉन किंवा त्यालाच काय म्हटलं जातं, चेतापेशी, है की नाही। तर या चेतापेशीची आकृती मी फळ्यावरती काढलेली आहे। तर कशा पद्धतीनं त्या ठिकाणी ही चेतापेशी कशापासून बनलेली आहे, काय काय त्याच्यामध्ये स्ट्रक्चर्स आहेत, काय त्याचं फंक्शन आहे, कशा पद्धतीने नर्वस सिस्टीमचं काम चालतं, ज्या वेळेला एखादा स्टिम्युलस येतो त्यावेळेला, तर हे सगळं आपण आता आजच्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहे। ठीक आहे, तर सगळ्यांचं लक्ष आता फळ्याकडं बघा। इथं मी न्यूरॉन किंवा चेतापेशीची आकृती काढलेली आहे। चेतापेशीमध्ये त्या ठिकाणी हा वरचा जो भाग आहे ह्याला म्हटलं जातं सेल बॉडी। काय म्हणायचं याला, सेल बॉडी। आता ही सेल बॉडी जी आहे त्या सेल बॉडीला दोन प्रकारच्या प्रोसेसेस जोडलेल्या दिसत आहेत आपल्याला, किंवा दोन प्रकारच्या प्रोसेसेस त्याच्यापासून अराईज होतात। ज्या स्मॉल प्रोसेसेस आहेत त्या स्मॉल प्रोसेसेसना म्हणायचं डेंड्राइट्स, सिंग्युलर असेल तर डेंड्रॉन। एक त्यातली प्रोसेस घेतली तर काय म्हणणार तुम्ही त्याला, डेंड्रॉन, आणि सगळ्या प्रोसेसेस मिळून काय म्हणायचं त्याला, डेंड्राइट्स म्हणायचं। ठीक आहे, त्यानंतर ही जी लॉंग प्रोसेस आपल्याला दिसते या लॉंग प्रोसेसला म्हटलं जातं ॲक्झॉन। सो दिस लॉंग प्रोसेस इट इज नोन ॲज ॲक्झॉन। स्मॉल प्रोसेसेसना काय म्हटलं, डेंड्राइट्स, आणि लॉंग एकच प्रोसेस असते। स्मॉल प्रोसेसेस जास्त आहेत डेंड्राइट्स, आणि लॉंग एकच प्रोसेस आहे त्याला काय म्हणायचं, ॲक्झॉन म्हणायचं। ठीक आहे, आता बघा या ठिकाणी ही जी सेल बॉडी आहे त्याच्यामध्ये सेंट्रली न्यूक्लियस दिसतोय आपल्याला। काय दिसतोय, न्यूक्लियस, आणि न्यूक्लियसच्या सभोवताली इथं हे जे आहे हे सायटोप्लाझम आहे नर्व्ह सेलचं, आणि नर्व्ह सेलचं जे सायटोप्लाझम आहे त्याला एक विशिष्ट नाव आहे दॅट इज कॉल्ड ॲज द न्यूरोप्लाझम। त्याला काय म्हणायचं, न्यूरोप्लाझम म्हणायचं। ठीक आहे, आता बघा ह्या जो ॲक्झॉन दिसतोय म्हणजे ही जी लॉंग प्रोसेस आहे त्या लॉंग प्रोसेसला एका विशिष्ट प्रकारच्या सेलचं आवरण आहे। त्या ज्या सेल्स आहेत त्या सेल्सला काय म्हटलं जातं, श्वान सेल्स। सो ॲक्झॉन इट इज कव्हर्ड बाय श्वान सेल्स। ॲक्झॉन इट इज कव्हर्ड बाय श्वान सेल्स। ठीक आहे, आता बघा ह्या ठिकाणी एक श्वान सेल संपली, दुसरी चालू झाली, तर मध्ये जो गॅप असतो ना, दोन श्वान सेलच्या मध्ये जो गॅप आहे त्या गॅपला काय म्हटलं जातं, हा जो गॅप आहे इथं दॅट इज कॉल्ड ॲज द नोड ऑफ रॅनव्हियर। काय म्हणायचं त्याला, नोड ऑफ रॅनव्हियर। ठीक आहे, आता ह्या ठिकाणी हा जो ॲक्झॉन आहे ह्या ॲक्झॉनचं जे एंड आहे त्याला काय म्हणायचं, ॲक्झॉन टर्मिनल। ॲक्झॉनचा जो शेवटचा पोर्शन आहे त्याला काय म्हटलं जातं, ॲक्झॉन टर्मिनल। हे वेगवेगळे भाग आहेत कशामध्ये, न्यूरॉनमध्ये। ठीक आहे, आता प्रोसेस ऍक्च्युअली कशी होते, मी मागच्या तासाला तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं होतं। काय सांगितलं होतं की समजा तुमच्या हाताला पटकन अशी पिन टोचली, ठीक आहे, पिन टोचल्यानंतर आपण हात झटकन मागं घेतो किंवा हाताला चटका बसला, हात पटकन काय होतो, पाठीमागं येतो। मग ही जी क्रिया आहे ही कशी घडवून आणली जाते, तर त्याच्यासाठी बघा या ठिकाणी समजा आपल्या त्वचेच्या आतमध्ये काय आहेत, तर चेतापेशी आहेत। चेतापेशी तुमच्या इथून ते नर्वस सिस्टीम पर्यंत इथून तिथून त्या एकमेकांशी जोडलेल्या असतात। ठीक आहे, म्हणजे एक पेशी संपली दुसरी, दुसरी तिसरी, चौथी, पाचवी, अशा पद्धतीने इथून तिथून चेतापेशींचं जाळं संपूर्ण शरीरभर पसरलेलं आहे। ते कसं काम करतात ते आता आपण बघूया। ठीक आहे, आता हे बघा समजा तुम्हाला इथं असा स्पर्श झाला किंवा इथं तुम्हाला पिन टोचली, त्वचेलगत डेंड्रॉन्स आहेत। त्वचेलगत काय आहे, डेंड्रॉन्स आहेत किंवा डेंड्राइट्स आहेत। पिन टोचल्याबरोबर ती जी संवेदना आहे त्या संवेदनेला म्हणायचं इम्पल्स। काय म्हणायचं त्याला, इम्पल्स। सो दॅट इम्पल्स इट इज टेकन बाय द डेंड्राइट्स। डेंड्राइट्सने काय घेतला, तो इम्पल्स घेतला। इम्पल्स घेतला म्हणजे काय, ती संवेदना घेतली, कुठली, हाताला पिन टोचलेली आहे ही संवेदना घेतली। मी स्लो प्रोसेस सांगते, ही एकदम झटकन होणारी प्रोसेस आहे। असं नाही की आपल्याला हाताला पिन टोचल्यानंतर अर्धा तासानं हात मागं येतोय, असं होतं का रे, नाही होत। टोचल्याबरोबर पटकन मागव, तेवढ्यामध्ये मी आता जे सांगते तेवढ्या क्रिया होत असतात।
म्हणजे विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंद ह्या सगळ्या क्रिया होतात. मग किती फास्ट सगळं मेकॅनिझम आहे बघा. हाताला पिन टोचल्यानंतर तो जो सिग्नल आहे किंवा तो जो इम्पल्स आहे तो इम्पल्स कोण घेणार आहे, तर हे डेंड्रॉन्स किंवा डेंड्राइट्स घेणार आहेत. ठीक आहे. हा इम्पल्स हा डेंड्रॉन्स मधून किंवा डेंड्राइट्स मधून कुठं जातो, सेल बॉडीमध्ये जातो. कुठं जातो, सेल बॉडीमध्ये किंवा सायटॉनच्या आतमध्ये प्रवेश करतो, सायटोप्लाझम मध्ये जातो. सायटोप्लाझम मधून कुठं जाणार आहे, एक्झॉन मध्ये जाणार आहे. कुठं जाणार आहे, एक्झॉन मध्ये जाणार आहे. आणि एक्झॉन मधून तो कुठे येणार आहे, एक्झॉनच्या एंडला येणार आहे. चेतापेशीमधनं पास झाला इम्पल्स, कुठं आला, एक्झॉनच्या टर्मिनल पोर्शनला आला. ठीक आहे. आता बघा इथं ही चेतापेशी संपली. मी सांगितलं तुम्हाला एक पेशी दुसरी पेशी अशा एकमेकांना काय झालेल्या आहेत, जोडलेल्या आहेत. पण जोडलेल्या इन सेन्स, थोडंसं इकडे लक्ष द्या. आता हे बघा इथं मी दुसरी डायग्राम काढते की ही एक पेशी, ही एक चेतापेशी आहे. ठीक आहे. ह्याचा हा एक्झॉन टर्मिनल आहे. ठीक आहे. ह्याच्या खाली इथं दुसरी चेतापेशी असते. हे बघा आता तुम्हाला दिसत असेल की या दोन चेतापेशींच्या मध्ये गॅप दिसतोय इथं. करेक्ट. हा जो गॅप आहे त्या गॅपला म्हटलं जातं सिनॅप्स. त्या गॅपला काय म्हणायचं, सिनॅप्स म्हणायचं. आता ह्या एक्झॉन टर्मिनल पर्यंत संवेदना आलेली आहे, इम्पल्स आलेला आहे. तो इम्पल्स इथून ह्या सेलमध्ये पाठवायचा आहे, दुसऱ्या सेलमध्ये पाठवायचा आहे. ठीक आहे. मग आता ह्या गॅप मधनं कसा जाणार तो, तर त्याच्यासाठी एक्झॉनचं जे टर्मिनल पोर्शन आहे किंवा एक्झॉन एंड आहे त्या एक्झॉन एंड मार्फत काही केमिकल्स रिलीज होतात. काही केमिकल्स रिलीज होतात आणि हे जे केमिकल्स आहेत त्या केमिकल्समुळं ह्या दोन ह्याच्यामध्ये जो गॅप आहे हा गॅप काय होतो, भरला जातो. ठीक आहे. ते केमिकल्सनी तो गॅप भरला की जो आलेला इम्पल्स आहे तो इम्पल्स ह्याच्यामधून काय होतो, ह्या सेलमध्ये पाठवला जातो, दुसऱ्या सेलमध्ये जातो. ठीक आहे. म्हणजे एका सेलमधला इम्पल्स दुसऱ्या सेलमध्ये जाण्यासाठी मध्ये गॅप आहे दोन सेलच्या मध्ये, तो गॅप काय व्हायला पाहिजे, भरला पाहिजे. तो गॅप कोण भरतं, एक्झॉनचा जो टर्मिनल पोर्शन आहे किंवा एक्झॉनचा जो एंड आहे हा, ह्या एंड मार्फत काही रासायनिक पदार्थ तयार होतात, काही केमिकल्स तयार होतात. ते जे केमिकल्स आहेत ते केमिकल्स काय करतात, दोन पेशींच्या मधला गॅप ते सिक्रेट होतात, ते बाहेर येतात ना केमिकल्स. ते केमिकल्स आल्यामुळे काय झालं, तो गॅप संपला आणि जो इम्पल्स आलेला आहे हाताला पिन टोचलेली तो ह्या सेलमधून ह्या सेलमध्ये जाणार आहे. अशाच पद्धतीनं एका सेलमधून दुसऱ्या सेलमध्ये इम्पल्स कॅरी फॉरवर्ड होत असताना प्रत्येक दोन सेलच्या मध्ये काय तयार होणार आहे, केमिकल सबस्टन्सेस तयार होणार आहेत आणि त्या केमिकल सबस्टन्सेस मधून पास होत होत एका सेलमधून दुसऱ्या सेलमध्ये, दुसऱ्यातून तिसऱ्या, अशा पद्धतीनं हा जो इम्पल्स आहे तो इम्पल्स कुठे जाणार आहे, नर्वस सिस्टीमकडे जाणार आहे. मग आपल्या नर्वस सिस्टीम मध्ये दोन भाग हे कंट्रोल करतात आपल्याला माहिती आहे, एक तर ब्रेन आणि दुसरं स्पायनल कॉर्ड. तर हे जे इम्पल्सेस आहेत ते इम्पल्सेस मेनली स्पायनल कॉर्ड कंट्रोल करतो. आपण शिकलोय मागच्या तासाला. हा आपला ब्रेन आहे आणि ब्रेनला मागच्या बाजूला जो शेपटीसारखा अवयव आहे त्याला काय म्हणतो आपण, स्पायनल कॉर्ड. आठवतंय. तर या स्पायनल कॉर्ड कडून काही इम्पल्सेस कंट्रोल केले जातात, काही इम्पल्सेस ब्रेन कडून कंट्रोल केले जातात. बरेचसे इम्पल्सेस स्पायनल कॉर्ड म्हणजे ह्या ज्या ऍक्शन्स आपण दाखवत असतो त्याला आपण रिफ्लेक्स ऍक्शन्स म्हणतो. काय म्हणतो, रिफ्लेक्स ऍक्शन. रिफ्लेक्स ऍक्शन म्हणजे काय, प्रतिक्षिप्त क्रिया. म्हणजे बाहेरून ज्या काही संवेदना जाणवणार आहेत त्याला प्रतिसाद शरीर देत असतं, त्याला काय म्हटलं जातं, रिफ्लेक्स ऍक्शन म्हणायचं. या सगळ्या रिफ्लेक्स ऍक्शन त्यातल्या मॅक्झिमम रिफ्लेक्स ऍक्शन्स कोण कंट्रोल करतं, स्पायनल कॉर्ड कंट्रोल करतो. ठीक आहे. आता बघा ही संवेदना त्या ठिकाणी कुठे गेली, स्पायनल कॉर्डकडे गेली. म्हणजे एका सेलमधून दुसऱ्या, दुसऱ्यातून तिसऱ्या, तिसऱ्यातून चौथ्या, अशापर्यंत कुठं सिग्नल पोहोचला, स्पायनल कॉर्डला सिग्नल पोहोचला. ठीक आहे. आता स्पायनल कॉर्डनं त्याच्यावरती उपाय करणं गरजेचं आहे. हाताला पिन टोचली तर स्पायनल कॉर्ड काय करेल, एक दुसरेच्या न्यूरॉन्स आहेत त्यांना सिग्नल देईल. काय सिग्नल देईल,
की मसल्सना आदेश द्या, काय कॉन्ट्रॅक्ट व्हायचा. इथल्या मसल्सना आदेश मिळतो कोणामार्फत, परत तो जो सिग्नल आहे, इलेक्ट्रोकेमिकल सिग्नल आहे, तो त्या ठिकाणी स्पायनल कॉर्ड कडून कुठे येतो, इथल्या मसल्सला येतो. कोणामार्फत येतो, नर्व्स मार्फत येतो. त्या नर्व्स किंवा हे जे चेतापेशी आहेत त्यांच्या मार्फत येतो आणि या चेतापेशी इथं स्टिम्युलेशन करतात आणि हे मसल्स काय होतात, कॉन्ट्रॅक्ट होतात आणि हात आपला काय होतो, मागे जातो. मसलच्या ज्या सेल्स असतात, लक्षात घ्या, ही ऍक्टिव्हिटी जी होते त्याच्यामध्ये फायनल कोण करतं, एंड कोण करतं प्रोसेस, मसल सेल करतात. ठीक आहे. मसल सेलमध्ये त्या ठिकाणी एक विशिष्ट प्रकारचं प्रोटीन असतं. मसल सेलमध्ये त्या विशिष्ट प्रकारचे प्रोटीन्स असतात. हे जे प्रोटीन्स आहेत त्याच्यामध्ये ऍक्टिन आणि मायोसिन, आता तुमच्या पुस्तकात नावं नाही दिलेली पण तुमच्या माहितीसाठी सांगते मी. मसल सेलमध्ये 2 प्रकारचे प्रोटीन्स आहेत, ऍक्टिन आणि मायोसिन. ह्यांच्या ऍक्शन मधून काय होणार आहे, तर त्या ठिकाणी मसलचं कॉन्ट्रॅक्शन होणार आहे. लक्षात, म्हणजे मसल्सला कॉन्ट्रॅक्शनचा आदेश मिळाल्यानंतर हे जे मसल सेलच्या आतमध्ये प्रोटीन्स आहेत, ऍक्टिन आणि मायोसिन, ते कॉन्ट्रॅक्ट होतात आणि मसल्स काय होतात, कॉन्ट्रॅक्ट होतात. लक्षात, आणि हात पाठीमागे येतो. म्हणजे एवढ्या सगळ्या क्रिया त्या ठिकाणी ज्या वेळेला एखादा इम्पल्स मिळतो बॉडीला, त्यावेळेला त्याला रिस्पॉन्स देण्यासाठी एवढ्या सगळ्या क्रिया शरीरामध्ये घडत असतात. ठीक आहे. आता हे एक तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं उदाहरण झालं. तुम्हाला मी अजून एक एक्झाम्पल सांगते. ठीक आहे. बघा, आता तुम्हाला लक्षात येते का, आता समजा तुम्ही घरी निघालाय, शाळा सुटली, सकाळची शाळा आहे, 12-12:30च्या दरम्यान शाळा समजा सुटली, तर तुम्हाला खूप भूक लागलेली आहे. ठीक आहे. डबा नेलेला नाही तुम्ही, तुम्हाला भूक लागली. आता तुम्ही रस्त्याने जात असताना साईडला वडापावचा गाडा आहे आणि त्या गाड्यावरती काय होते, वडापाव तळलेला स्मेल, म्हणजे वडा तळलेला स्मेल तुम्हाला येतोय. आता स्मेल आल्यानंतर बघा, काय होतं, भूक लागली असेल तर खायची इच्छा होते, तोंडाला पाणी सुटतं, बरोबर. मग आता ही प्रोसेस कशी होते, तर एकतर आपल्याला आपलं जे नोज आहे, नाक आहे, नाकाच्या आतमध्ये नर्व सेल्स आहेत, त्यांना तो स्मेल मिळतो. स्मेल म्हणजे काय आहे, स्टिम्युलस आहे. स्मेल म्हणजे काय, स्टिम्युलस आहे. तो इम्पल्स जो आहे, तो स्मेल काय केला जातो, न्यूरॉन्स मार्फत, तुमच्या चेतापेशी मार्फत तो कुठे नेला जातो, नर्वस सिस्टीम कडे नेला जातो. ठीक आहे. आता तुम्हाला भूक लागलेली आहे, तोंडामध्ये अन्नपदार्थ घातल्यानंतर त्या ठिकाणी ते व्यवस्थित पद्धतीनं बारीक होण्यासाठी त्याच्यामध्ये लाळ मिक्स होणं गरजेचं असतं. मग आपल्याला खायची ज्या वेळेला इच्छा होते त्यावेळेला तोंडाला पाणी सुटतं असं आपण म्हणतो, नाही की नाही. मग त्यावेळेला काय होतं बघा, तो जो सिग्नल आहे, म्हणजे कुठला, जो स्मेल आलेला आहे, तो स्मेल, त्याचा सिग्नल हा नर्व्स मार्फत किंवा न्यूरॉन्स मार्फत तुमच्या स्पायनल कॉर्डकडे जातो. स्पायनल कॉर्ड काय करेल, तर दुसरे जे न्यूरॉन्स आहेत त्यांना पाठवेल, त्यांच्याकडून आदेश देईल. कोणाला, आपल्या तोंडामध्ये लाळ ग्रंथी असतात. कोण असतात, लाळ ग्रंथी, त्याला सलायव्हरी ग्लँड्स म्हणायचं. या सलायव्हरी ग्लँड्सना स्पायनल कॉर्ड कडून आदेश येईल, काय, टू सिक्रीट द सलायवा, म्हणजे काय, लाळ तयार करा. लाळ तयार झाली म्हणजेच तोंडाला पाणी सुटलं, बरोबर आहे. म्हणजे ही सगळी प्रोसेस कशी कंट्रोल झाली बघा, तर इट इज द नर्वस कंट्रोल अँड कॉर्डिनेशन. या पद्धतीनं नर्वस कंट्रोल कॉर्डिनेशन आपल्या शरीरामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी होत असतं. 2 उदाहरणं मी तुम्हाला सांगितली. आणि हे कॅरी आउट करण्यासाठी संपूर्ण शरीरभर आपल्या काय पसरलेलं आहे, न्यूरॉन्सचं जाळं पसरलेलं आहे. आणि हे न्यूरॉन्स कोणाला जोडलेले आहेत, दे आर कनेक्टेड विथ द स्पायनल कॉर्ड, सम आर कनेक्टेड विथ द ब्रेन. आणि मग त्या सगळ्यांकडून काय केलं जातं, ही रिफ्लेक्स ऍक्शनची क्रिया घडवून आणली जाते. समजलं तुम्हाला, जे काय सांगितलं मागच्या तासाला मी हे स्ट्रक्चर एक्सप्लेन केलेलं होतं. आता आपण हे थोडंसं रिपीट बघितलंय, फक्त आपल्याला त्याच्यामध्ये काय बघायचं होतं, की कशा पद्धतीने ही क्रिया होते. तर लक्षात घ्या, जो इम्पल्स घेतला जातो, नाही की नाही, म्हणजे काय, संवेदना घेतली जाते. ही संवेदना घेणारे जे अवयव आपल्या शरीरामध्ये आहेत त्यांना आपण काय म्हणतो रे, आठवतंय का बघा बरं तुम्हाला, काय म्हणायचं, सेन्स ऑर्गन्स. सेन्स ऑर्गन्स म्हणजे काय, ज्ञानेंद्रिय, बाहेरील गोष्टींचं ज्ञान देणारी जी इंद्रिय असतात त्यांना काय म्हणतो आपण,
ज्ञानेंद्रिय? नावं सांगा. डोळे, बर. अजून? कान, नाक, जीभ आणि त्वचा. अगदी बरोबर आहे. म्हणजे आईज, इयर, नोज, त्यानंतर स्किन, हे की नाही, आणि टंग. दीज आर द 5 सेन्स ऑर्गन्स. त्याच्यामार्फत आपण वेगवेगळ्या संवेदना शरीरामध्ये घेत असतो. डोळ्याच्या साहाय्याने आपण बघतो, नाकाच्या साहाय्याने आपण स्मेल घेतो, त्यानंतर जिभेच्या साहाय्याने आपल्याला चव समजते, स्किनच्या साहाय्याने आपल्याला बाहेर टेम्परेचरमध्ये झालेले बदल, स्पर्श ज्ञान हे आपल्याला त्वचेच्या साहाय्याने होत असतं. म्हणजे सगळ्या संवेदना बॉडीमध्ये येण्यासाठी हे अवयव मदत करतात. म्हणून या अवयवांना काय म्हटलं जातं? सेन्स ऑर्गन. सेन्स ऑर्गन म्हणजे काय? ज्ञानेंद्रिय. लक्षात आलं? तर ह्या पद्धतीनं हे जे नर्व्हस कंट्रोल आहे, हे नर्व्हस कंट्रोल काय केलं जातं? कॅरी आउट केलं जातं. इथपर्यंतचा पाठ लक्षात आला का बघा? आता त्यानंतर नेक्स्ट जे दिलेलं आहे ते काय दिलेलं आहे बघा, की काही इथं प्रश्न दिलेले आहेत. काय दिलंय? विचार द सेन्सरी ऑर्गन्स ऑफ अन ऑर्गॅनिझम. व्हॉट इज देअर फंक्शन? आता आपण त्याच्यावरती चर्चा केली. सेन्सरी ऑर्गन म्हणजे सेन्स ऑर्गन. शरीरामध्ये कुठले कुठले आहेत? तर मी 5 नावं सांगितली तुम्हाला. प्रत्येकाचं काम तुम्हाला माहिती आहे, हे की नाही? त्याच्यानंतर काय? व्हेअर आर द गस्टॅटरी अँड ऑल फॅक्टरी नर्व्स टू बी फाउंड. आता लक्षात घ्या, हे जे सेन्स ऑर्गन आहेत, हे सेन्स ऑर्गन वेगवेगळे संवेदना वेगवेगळ्या ग्रहण करण्याचं काम करतात. इथं 2 शब्द दिलेले आहेत. काय? गस्टॅटरी आणि ऑल फॅक्टरी नर्व्स म्हटलंय. आता गस्टॅटरी हे म्हणजे गस्टॅटरीचे रिसेप्टर्स असतात. हे कुठं असतात? तर दे आर प्रेझेंट ऑन द टंग. टेस्ट बर्ड्स असतात नाही, टेस्ट आपल्या प्रत्येकाच्या जिभेवरती मागच्या बाजूला आपल्याला चव जाणवते, पदार्थाची चव जाणवते की नाही? मग चव जाणवण्यासाठी तिथं रिसेप्टर्स असतात. ते रिसेप्टर्स त्यांना काय म्हणायचं? गस्टॅटरी रिसेप्टर्स. हे गस्टॅटरी रिसेप्टर्स कुठं आहेत? दे आर प्रेझेंट ऑन द टंग. दे आर प्रेझेंट ऑन द टंग. आणि दुसरं काय दिलंय? ऑल फॅक्टरी नर्व्स. ऑल फॅक्टरी नर्व्स कुठं असतात? तर नाकाच्या आतमध्ये आपल्याला जो स्मेल जाणवतो ना, तर तिथं जे आहे ऑल फॅक्टरी नर्व्स आहे. तिथून तो सिग्नल ब्रेनकडे किंवा स्पायनल कॉर्डकडे नेला जातो आणि कुठला स्मेल आहे ते आपण आयडेंटिफाय करू शकतो. लक्षात? ह्या 2 प्रश्नांच्या पद्धतीने उत्तर आहेत. आता बघा, नर्व्स किंवा न्यूरॉन जे आहेत त्याचे मुख्य प्रकार, दॅट इज द टाइप्स ऑफ नर्व्स, नर्व सेल्स किंवा न्यूरॉन्स. बघा सगळीकडे. टाइप्स ऑफ नर्व सेल्स. नर्व सेल्सलाच काय म्हटलं जातं? न्यूरॉन्स. टाइप्स ऑफ नर्व सेल्स ऑर न्यूरॉन्स. बघा, 3 प्रकारचे न्यूरॉन्स असतात. फर्स्ट वन दॅट इज सेन्सरी न्यूरॉन्स. फर्स्ट वन दॅट इज सेन्सरी न्यूरॉन्स. आता सेन्सरी न्यूरॉन्स म्हणजे काय? इकडे लक्ष द्या. जे सेन्स ऑर्गन्स आहेत त्या सेन्स ऑर्गन पासून संवेदना ब्रेनकडं किंवा स्पायनल कॉर्डकडं घेऊन जाणारे जे न्यूरॉन्स असतात किंवा ज्या पेशी असतात त्यांना काय म्हणायचं? सेन्सरी न्यूरॉन्स. सेन्सरी न्यूरॉन्स दे कंडक्ट इम्पल्सेस फ्रॉम सेन्सरी ऑर्गन टू द ब्रेन अँड द स्पायनल कॉर्ड. बघा इकडे, conduct impulses from sensory किंवा सेन्स ऑर्गन्स ना, सेन्स ऑर्गन्स टुवर्ड्स ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. म्हणजे काय? संवेदना ग्रहण करणाऱ्या पेशी. थोडक्यामध्ये स्मेल घेतला, टेस्ट घेतली, डोळ्याच्या साहाय्याने बघितलं, म्हणजे हे घेणं जे आहे हे घेणाऱ्या ज्या पेशी असतात किंवा न्यूरॉन्स असतात त्यांना काय म्हणायचं?
सेन्सरी न्यूरॉन्स म्हणायचं. काय म्हणायचं? सेन्सरी न्यूरॉन्स. तो सेन्सरी न्यूरॉन कंडक्ट इम्पल्सेस फ्रॉम सेन्स ऑर्गन्स टुवर्ड्स द ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. येते लक्षात? सेन्सरी न्यूरॉन काय करतात? संवेदना घेतात. कोणाकडून? सेन्स ऑर्गन कडून. कुठं पाठवतात? ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड कडे पाठवतात. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी दुसरा जो प्रकार आहे मोटार न्यूरॉन. मोटार न्यूरॉन. मोटार न्यूरॉन कशाला म्हणायचं बघा. आता ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड कडे इम्पल्स आला हे की नाही, मग त्याच्यावरती काय रिॲक्शन द्यायची हे कोण ठरवतं? ब्रेन किंवा स्पायनल कॉर्ड ठरवतो. मग ज्या न्यूरॉन्सना तो इम्पल्स हा मसल्स कडे किंवा ग्लँड्स कडे घेऊन जायचा आहे, असे जे न्यूरॉन्स आहेत की जे काय करतात, जी संवेदना आलेली आहे त्याच्यावरती प्रत्युत्तर घेऊन जातात, अशा टाईपचे जे न्यूरॉन्स आहेत रिॲक्शन दाखवण्यासाठी त्या मसल्स किंवा ग्लँड्सला स्टिम्युलेट करणारे जे न्यूरॉन्स आहेत त्यांना काय म्हणायचं? मोटार न्यूरॉन्स म्हणायचं. मोटार न्यूरॉन्स. मोटार न्यूरॉन कंडक्ट इम्पल्सेस फ्रॉम ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड टू द इफेक्टर ऑर्गन्स. हे बघा, कंडक्ट इम्पल्सेस फ्रॉम ब्रेन अँड spinal cord to the effector organs such as muscles and glands. मगाशी आपण बघितलं मसलचं एक एक्झाम्पल बघितलं, ग्लँडचं एक एक्झाम्पल बघितलं हे की नाही. म्हणजे या ठिकाणी मेंदूकडून किंवा स्पायनल कॉर्ड कडून आदेश घेऊन जाणारे जे न्यूरॉन्स असतात कुठं? इफेक्टर ऑर्गन. इफेक्टर ऑर्गन म्हणजे काय? जे रिॲक्शन शो करतात. आता हाताला पिन टोचली तर रिॲक्शन कोणी दाखवली? मसल्सनी दाखवली ना. मसल्स कॉन्ट्रॅक्ट झाले मग हात पाठीमागे आला. तोंडाला पाणी सुटलं तर ही क्रिया कोणी दाखवली? सलायव्हरी ग्लँड्सनी दाखवली. म्हणजे मसल्स आणि ग्लँड्स हे रिॲक्शन शो करण्यासाठी मदत करतात. मग त्यांना काय म्हणायचं? इफेक्टर ऑर्गन म्हणायचं. आणि जे संवेदना घेतात की नाही, आता त्वचा असेल, डोळे असतील, कान असेल, नाक असेल, यांना काय म्हणायचं? रिसेप्टर ऑर्गन्स म्हणायचं. रिसेप्टर आणि इफेक्टर असे दोन शब्द आहेत. रिसेप्टर म्हणजे काय? संवेदना घेणारे. आणि इफेक्टर म्हणजे काय? त्याच्यावरती उत्तर देणारे. लक्षात? सो इफेक्टर ऑर्गन शी कनेक्टेड कोण आहे? नर्वस सिस्टीम टू इफेक्टर ऑर्गन कोण आहे? मोटार न्यूरॉन. ठीक आहे. आणि असोसिएशन न्यूरॉन. आता बघा या ठिकाणी इकडे लक्ष द्या. इकडे बघा सगळेजण. हे बघा, एक संवेदना आली. हा जो न्यूरॉन आहे की ज्यानं काय केलेलं आहे, ही संवेदना सेन्स ऑर्गन पासून नर्वस सिस्टीम कडे आणलेली आहे. ही एक चेतापेशी आहे. ठीक आहे. आता इथं दुसरी चेतापेशी असते आणि ही जी दुसरी चेतापेशी आहे ही चेतापेशी कशी आहे तर ही जी संवेदना आलेली आहे ती घेणार आहे. ती काय आहे ते त्याचं इंटरप्रिटेशन करणार आहे. ठीक आहे. आणि आदेश जो आहे हा पुढच्या चेतापेशीला दिला जातो. पुढच्या न्यूरॉनला आदेश दिला जातो. काय म्हणजे पुढे पाठवायचा आदेश तो मोटार न्यूरॉन. म्हणजे इथं हा जो न्यूरॉन आहे ह्याला काय म्हणायचं? सेन्सरी न्यूरॉन म्हणायचं. सेन्सरी. ठीक आहे. बघा सगळीकडे सेन्सरी न्यूरॉन. हा जो मध्ये असतो की जो नर्वस सिस्टीम मध्ये असतो त्याला म्हणायचं असोसिएशन न्यूरॉन. त्याला काय म्हणायचं? असोसिएशन न्यूरॉन. आणि हा जो तिसरा आहे की जो रिॲक्शन घेऊन जातो कोणाकडं? मसल्स किंवा ग्लँड्स कडे, त्याला काय म्हणायचं? मोटार न्यूरॉन. बघा बरं, सेन्सरी मधला जो आहे तो असोसिएशन आणि तिसरा जो आहे तो मोटार न्यूरॉन. ठीक आहे. म्हणजे जो असोसिएशन न्यूरॉन आहे, असोसिएशन न्यूरॉन, हा असोसिएशन न्यूरॉन काय करतो सांगा मला? परफॉर्म द फंक्शन ऑफ इंटिग्रेशन इन नर्वस सिस्टीम. समन्वय साधणं दोघांचा. कोणाचा? सेन्सरीचा आणि
मोटारचा, त्यांच्यामध्ये कनेक्शन मेंटेन करण्याचं काम कोण करतं? असोसिएशन न्यूरॉन करतो. सो असोसिएशन न्यूरॉन काय काम आहे त्याचं? परफॉर्म द फंक्शन ऑफ इंटिग्रेशन म्हणजे समन्वय साधणे ऑफ नर्व्हस सिस्टीम. इंटिग्रेशन ऑफ नर्व्हस सिस्टीम. लक्षात आलं का बघा तुमच्या? तर तुम्हाला हे 3 न्यूरॉन्स किंवा टाइप्स ऑफ न्यूरॉन्स विचारले जातील पेपरमध्ये. आले लक्षात? तर हे 3 न्यूरॉन्स मध्ये सेन्सरी न्यूरॉन, कुठून? सेन्स ऑर्गन टू नर्व्हस सिस्टीम. ठीक आहे. त्यानंतर मोटार न्यूरॉन, नर्व्हस सिस्टीम टू इफेक्टर ऑर्गन. आणि असोसिएशन न्यूरॉन त्या दोघांच्या मधला दुवा आहे. इकडचा मेसेज इकडं देणं, नाही का नाही, इकडचं इकडं देणं. म्हणजे या पद्धतीनं इंटिग्रेशन करण्याचं काम कोण करतंय? असोसिएशन न्यूरॉन करते. समजलं का इथपर्यंत? सो दॅट इज अबाउट द टाइप्स ऑफ नर्व सेल्स किंवा न्यूरॉन्स. आणि नर्व्हस सिस्टीम कशी काम करते याची थोडक्यामध्ये माहिती सांगितली. ठीक आहे? ठीक आहे. राहिलेलं पुढच्या तासात. हे बघा, आता नेक्स्ट जो पॉइंट आहे दॅट इज द ह्युमन नर्व्हस सिस्टीम. नर्व्हस सिस्टीम म्हणजे काय? चेतासंस्था, बरोबर. ह्युमन नर्व्हस सिस्टीम ही संपूर्ण शरीराचं नियंत्रण करण्याचं काम हे नर्व्हस सिस्टीमचं आहे. संवेदना घेणं, त्याच्यावरती रिॲक्शन पाठवणं, आहे की नाही, हे सगळं कोण करतं? नर्व्हस सिस्टीम करते. आता ह्युमन नर्व्हस सिस्टीम मध्ये त्या ठिकाणी 3 पार्ट्स मध्ये नर्व्हस सिस्टीम डिव्हाइड झालेली आहे. कुठले 3 पार्ट्स आहेत बघा? सेंट्रल नर्व्हस सिस्टीम, त्याला सीएनएस म्हणायचं. सीएनएस म्हणजे काय? सेंट्रल नर्व्हस सिस्टीम. त्यानंतर दुसरा आहे पीएनएस, पेरिफेरल नर्व्हस सिस्टीम. आणि तिसरा आहे एएनएस, दॅट इज द ऑटोनॉमस नर्व्हस सिस्टीम. 1 बाय 1 आपण बघणार आहोत. पहिलं जे आहे दॅट इज द सेंट्रल नर्व्हस सिस्टीम. सेंट्रल नर्व्हस सिस्टीम मध्ये मुख्य 2 भाग येतात. हा जो दाखवला इथं वरती दॅट इज कॉल्ड एज द ब्रेन, म्हणजे काय त्याला म्हणायचं? मेंदू म्हणायचं. ठीक आहे. आणि खाली हा जो शेपटीसारखा भाग गेलेला आहे त्याला काय म्हटलं जातं? स्पायनल कॉर्ड. ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड ह्याच्यापासून काय बनले? सेंट्रल नर्व्हस सिस्टीम बनलेली आहे. आता बघा, ह्या ठिकाणी ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड ह्याला प्रोटेक्शन देण्यासाठी किंवा संरक्षण देण्यासाठी कुठले पार्ट्स आहेत? आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपला जो मेंदू असतो हा मेंदू कुठे आहे? तर ही कवटी आहे वर्ण, बरोबर आहे. कवटीच्या आतमध्ये ब्रेन आहे. कवटीच्या आतमध्ये ब्रेन आहे असं इथं. ठीक आहे. आता बघा, ह्या कवटीवरती ह्याचं संरक्षण करण्यासाठी अजून असे 3 थर असतात. कवटीवरती असे वेगवेगळ्या पेशींचे 3 थर असतात. हे जे 3 थर आहेत ह्या 3 थरांना म्हटलं जातं काय? मेनिंग्स. काय म्हणायचं ना? मेनिंग्स म्हणायचं. 3 जे थर आहेत दे आर कॉल्ड एज द मेनिंग्स. ओके. आता बघा, ह्या ठिकाणी म्हणजे कवटीला म्हणायचं क्रॅनियम. कवटीला काय म्हटलं जातं? क्रॅनियम. ओके. आणि हे जे 3 थर आहेत त्यांना काय म्हणायचं? मेनिंग्स म्हणायचं. ह्या मेनिंग्स किंवा जे आवरण आहेत त्याच्यामुळे मेंदूचं काय होतं? संरक्षण होतं. ठीक आहे. आता बघा, हा जो स्पायनल कॉर्ड आहे, हा स्पायनल कॉर्ड हा पाठीमागच्या बाजूला आहे. म्हणजे इथं जर तुम्ही हात लावला तर इथून खाली शेपटीसारखा भाग मेंदूला असा गेलेला आहे. मग आता त्याला पण संरक्षणाची गरज आहे ना. मग तो कुठून गेलेला आहे? आपले जे मणके असतात, मणक्यांची माळ आहे पाठीमध्ये, आहे की नाही, ती जी मणक्यांची माळ आहे त्याला व्हर्टिब्रल कॉलम म्हणायचं. काय म्हणायचं? व्हर्टिब्रल कॉलम. ह्या व्हर्टिब्रल कॉलमच्या आतमधून हा स्पायनल कॉर्ड गेलेला आहे. स्पायनल कॉर्ड इट इज प्रोटेक्टेड बाय द व्हर्टिब्रल कॉलम. म्हणजे या स्पायनल कॉर्ड वरती कशाचं कव्हरिंग असणार आहे? हे बघा, आता हा स्पायनल कॉर्ड आहे. हे जे मणके आहेत ना, आपल्या शरीरामध्ये टोटल 33 मणके असतात. किती असतात? 33. तर हे 33 जे मणके आहेत त्या मणक्यांच्या आतमध्ये इथून तिथून एक असा लांबडा कॅनॉल असतो, त्याला सेंट्रल किंवा न्यूरल कॅनॉल म्हणायचं. त्याच्यामधून हा स्पायनल कॉर्ड गेलेला आहे. जसं ह्या ब्रेन वरती
तीन कव्हरिंग्स आहेत किंवा मेनिंग्स आहेत, त्याच्यामुळे ब्रेनचं प्रोटेक्शन होतं. त्याच पद्धतीनं हा जो स्पायनल कॉर्ड आहे, ह्या स्पायनल कॉर्ड वरती पण तीन काय आहे, मेनिंग्स आहेत. स्पायनल कॉर्ड वरती पण काय आहे, तीन मेनिंग्स आहेत आणि त्याच्यामुळे स्पायनल कॉर्डचं काय होतं, संरक्षण होतं. लक्षात. आता बघा या ठिकाणी हे जे तीन मेनिंग्स आहेत, त्या तीन मेनिंग्स मध्ये एक फ्लुइड भरलेलं असतं, एक द्रव पदार्थ असतो आणि हा जो द्रव पदार्थ आहे त्याला म्हटलं जातं काय, सेरेब्रो स्पायनल फ्लुइड. काय म्हणायचं याला, सेरेब्रो स्पायनल फ्लुइड. तसंच इथं पण आहे, हे जे मेनिंग्स आहेत नाही त्याच्यामध्ये पण सेरेब्रो स्पायनल फ्लुइड भरलेला आहे. ह्यामुळे काय होतं, ज्या वेळेला आपण डोक्यावरती वगैरे पडतो किंवा पाठीवरती पडतो तर डायरेक्ट मेंदूला इजा न होता हे जे सेरेब्रो स्पायनल फ्लुइड आहे हे पहिल्यांदा काय करतं, जो दणका बसलेला आहे तो शोषून घेतं. जो दणका बसलेला आहे तो काय करतं, शोषून घेतं. सो सेरेब्रो स्पायनल फ्लुइड इट ऍब्सॉर्ब्स द शॉक. शॉक म्हणजे दणका, इलेक्ट्रिक शॉक नव्हे, दणका. पडल्यानंतर डोक्यावरती किंवा डोक्यावरती काय मार लागला तर असा टन्नू येतो बघा, टेंगुळ येतं, नाही की नाही. ते म्हणजे काय, ते कशासाठी, तर सेरेब्रो स्पायनल फ्लुइडनं तो ऍब्सॉर्ब केलेला आहे दणका, हे लक्षात घ्या. तर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी ही सुरुवातीची प्राथमिक माहिती आहे. प्रत्येकाचा जो ब्रेन आहे, पूर्ण वाढ झालेला मेंदू 1300 ते 1400 ग्रॅम त्याचं वजन असतं. किती, 1300 ते 1400 ग्रॅम. आणि त्या मेंदूमध्ये मेंदूच्या ज्या सेल आहेत किती आहेत, 100 बिलियन एवढी न्यूरॉन्स असतात. 100 बिलियन एवढे काय असतात, न्यूरॉन्स असतात. तर एक लक्षात घ्या, ह्या ठिकाणी ही सुरुवातीची माहिती आहे. आता बघा इथं जर आपण बघितलं तर ब्रेनचे जे वेगवेगळे पार्ट्स आहेत तर त्या ब्रेनच्या वेगवेगळ्या पार्ट्सची माहिती आता आपण बघणार आहोत. थोडस इथं खालची डायग्राम काढते मी बघ. तर सेंट्रल नर्व्हस सिस्टीम मध्ये आपण बघितलं की ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड असे दोन भाग आहेत, बरोबर आहे. ब्रेन वरती मेनिंग्स आहेत. ब्रेन कुठं आहे, ब्रेन इज सिच्युएटेड इन द क्रॅनियम. सांगितलं मी आता तुम्हाला, ब्रेन इज सिच्युएटेड इन द क्रॅनियम. क्रॅनियम म्हणजे काय, कवटी. आणि या ब्रेनच्या वरती किती थर असतात, असे 3 थर असतात, 3 आवरण असतात. ही जी 3 आवरण आहेत ब्रेन वरती आणि स्पायनल कॉर्ड वरती, त्याला काय म्हणायचं, मेनिंग्स म्हणायचं. त्या मेनिंगच्या आतमध्ये काय भरलेलं आहे, सेरेब्रो स्पायनल फ्लुइड. काय भरलेलं असतं, सेरेब्रो स्पायनल फ्लुइड. हे सेरेब्रो स्पायनल फ्लुइड काय करतं, मेंदूचं आघातापासून संरक्षण करतं, स्पायनल कॉर्डचं आघातापासून संरक्षण करतं. ठीक आहे. आता बघा हा जो ब्रेन आहे, हा ब्रेन त्या ठिकाणी मुख्य 3 भागामध्ये डिवाइड झालेला आहे. कुठले 3 भाग आहेत, तर मोठा मेंदू, लहान मेंदू आणि मेडुला ऑब्लॉंगेटा, त्याला लंबमज्जा असं म्हटलं जातं. आता जो मोठा मेंदू आहे, हा मोठा मेंदू 2 भागापासून बनलेला आहे, 2 अर्धचंद्राकृती भागापासून बनलेला आहे. हे जे 2 अर्धचंद्राकृती भाग आहेत ह्यांना म्हटलं जातं सेरेब्रल हेमिस्फियर्स. काय म्हणायचं, सेरेब्रल हेमिस्फियर्स. हे सेरेब्रल हेमिस्फियर्स आतल्या बाजूनं त्या ठिकाणी अशा आडव्या धाग्यांच्या साह्यानं जोडलेले असतात आणि हे आडवे जे धागे आहेत त्यांना नर्व ट्रॅक्ट्स म्हणायचं. काय म्हणायचं, नर्व ट्रॅक्ट्स. त्याच्या साह्यानं आतून त्यांचं कनेक्शन असतं. ठीक आहे. आता बघा ही लेफ्ट साइड आहे आणि ही राईट साइड आहे. आपला मेंदूचा जो डावा भाग आहे आपल्या शरीराच्या उजव्या भागावरती नियंत्रण ठेवतो आणि मेंदूचा जो उजवा भाग आहे शरीराच्या डाव्या भागावरती नियंत्रण ठेवतो, हे लक्षात ठेवायचं. आता बघा ह्या ठिकाणी हा जो सेरेब्रम आहे, ह्या सेरेब्रमची जी लेफ्ट साइड आहे त्याच्यामध्ये कुठले कुठले सेंटर्स आहेत तुम्हाला माहितीये का, बघा की आपला जो ब्रेन आहे त्या ब्रेन मध्ये वेगवेगळे सेंटर्स असतात, वेगवेगळी केंद्र असतात आणि प्रत्येक सेंटर प्रत्येक गोष्ट कंट्रोल करतं. म्हणजे आता मला बोलायचंय तर माझ्या बोलण्यासाठीचं जे सेंटर आहे ते ऍक्टिव्ह असायला पाहिजे. तिथं तो पार्ट डॅमेज असेल तर मला बोलता येणार नाही. एखाद्या वेळेला डोक्यावरती आघात झाला, एखादी रक्ताची गुठळी जाऊन त्या भागामध्ये अडकली तर त्या माणसाचं बोलणं थांबतं.
त्याला उच्चार करता येत नाही, त्याला काय बोलता येत नाही. प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला मेंदूकडून आदेश यावा लागतो. ठीक आहे. आता समजा ऐकण्याचं काम करण्यासाठी ऐकायला आपल्याला कान आहेत, आपल्याला असं वाटतं की कानानं ऐकायला येतं, पण जे आवाज कानावरती पडतात त्याचं ज्ञान कोण देतं? ब्रेन देतो. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे ब्रेनमध्ये काय आहे? ऐकण्यासाठी सेंटर आहे, बघण्यासाठी सेंटर आहे. जर त्या सेंटरवरती आघात झाला तर तुम्हाला दिसणार नाहीये. येते लक्षात? तुम्ही ज्या काही कला दाखवता, वेगवेगळे आर्टिस्टिक बिहेवियर्स असतात. कोणाला ड्रॉइंग छान जमतं, कोणाला पेंटिंग, कोणाला मेहंदी छान येते, रांगोळी येते, कोणाला नृत्य करता येतं, कोणाला ऍक्टिंग जमते. हे सगळं कशामध्ये आलं? आर्टमध्ये आलं. तर तो आर्ट कंट्रोल करण्यासाठी ब्रेनमध्ये त्या ठिकाणी जी राईट साईड आहे ती आर्टिस्टिक ॲबिलिटीज कंट्रोल करते. ज्याची राईट साईड ऍक्टिव्ह आहे ती व्यक्ती सगळ्या गोष्टीमध्ये कलात्मक हे दाखवते. लक्षात ठेवा. आणि ज्याची लेफ्ट साईड व्यवस्थित आहे, तर आपण बोलण्याचं काम असेल किंवा संवाद साधण्याचं काम असेल, लिखाणाची कला असेल, हे सगळं कोण कंट्रोल करतं? आपलं थिंकिंग असेल, आपण विचार करतो ना, तर हे सगळं कोण कंट्रोल करतं? लेफ्ट साईड. म्हणजे ह्या पद्धतीनं त्या ठिकाणी आपला जो लार्जर ब्रेन आहे किंवा जो मोठा मेंदू आहे, तर मोठा मेंदू ह्या सगळ्या गोष्टी काय करतो? कंट्रोल करतो. तर लक्षात घ्या, ह्या ठिकाणी इथं फंक्शन्स लिहिलेले आहेत. लेफ्ट साईड आणि राईट साईड काय काय कंट्रोल करतं? तर अॅनालिटिकल थिंकिंग, लॉजिकल थिंकिंग, लँग्वेज अंडरस्टँडिंग, वेगवेगळ्या भाषा आपल्याला बोलता येतात, लिहिता येतात, हे लँग्वेजसाठी सेंटर. सायन्स आणि मॅथमॅटिक्स, हे सगळं जे आहे हे कोण ठरवतं? आपल्याला येतंय की नाही हे ह्या भागावरती ठरतं. कोणाला मॅथ्स जमत नसेल व्यवस्थित तर त्याचा हा भाग व्यवस्थित काम करत नाही, हे लक्षात ठेवायचं आहे की नाही. आणि इकडे बघा, आता या ठिकाणी होलिस्टिक थिंकिंग असेल, इंट्युशन्स असेल, क्रिएटिव्हिटी असेल, आर्ट असेल, म्युझिक असेल, हे सगळं कोण कंट्रोल करतं? राईट साईड कंट्रोल करते. म्हणजे आपल्या राईट साईडमध्ये, लेफ्ट साईडमध्ये किंवा ओव्हरऑल ब्रेनमध्ये हे सगळ्या गोष्टीसाठी काय आहेत? केंद्र आहेत. आणि ती केंद्र व्यवस्थित फंक्शन करत असतील तर आपल्या ह्या ऍक्टिव्हिटीज आपण प्रॉपरली करू शकतो, हे की नाही. हा झाला लार्जर ब्रेन, त्याला काय म्हणायचं? सेरेब्रम. सेरेब्रम वरती त्या ठिकाणी वळ्या आहेत, कन्व्हॉल्युशन्स आहेत. जेवढे कन्व्हॉल्युशन जास्त तेवढी ती व्यक्ती जास्त बुद्धिमान असते, सांगितलं मी तुम्हाला. कारण कन्व्हॉल्युशन म्हणजे काय आहे? सरफेस एरिया आहे. एक आपण कापड घेतलं, ठीक आहे. आता समजा हे इकडे लक्षात आहे, हे कापड आहे, ठीक आहे. ह्या कापडाची घडी केली. घडी केल्यानंतर हा किती जागेमध्ये बसलं? छोट्या जागेमध्ये बसलं. तेच मी काय केलं, ह्या कापडाला असं उघडलं. बघा बरं केवढी जागा लागते त्याला. म्हणजे काय? जास्त सरफेस एरिया. घड्या केल्यामुळं काय झाला? कमी जागेमध्ये बसला. तसं मेंदूचा जास्त सरफेस एरिया, जेवढ्या जास्त वळ्या तेवढा सरफेस एरिया जास्त कमी जागेमध्ये बसलेला आहे. म्हणजे तेवढ्या जास्त चेतापेशी आहेत, तेवढी जास्त व्यक्ती बुद्धिमान आहे. समजते? म्हणजे जेवढ्या जास्त कन्व्हॉल्युशन्स आहेत तेवढी व्यक्ती जास्त काय असते? इंटेलिजंट असते. हे लक्षात ठेवायचं. हा झाला सेरेब्रमचा पार्ट. त्यानंतर काय आहे? तर सेरेबेलम. सेरेबेलम म्हणजे काय? तर लिटिल ब्रेन. सेरेबेलमचा अर्थ काय? लिटिल ब्रेन, लहान मेंदू. लहान मेंदू बॅक साईडला आहे, बरोबर आहे. ह्याच्यावरती जास्त जवळजवळ अशा वळ्या नसतात. आणि हा जो सेरेबेलम आहे, तर सेरेबेलम आपल्याला बॅलन्ससाठी वगैरे, जे बॅलन्सिंग आहे त्याच्यासाठी आपल्याला लहान मेंदूची गरज भासते. लक्षात ठेवायचं. आपण चालताना आपला जो बॅलन्स आहे, गाडी चालवताना आपला जो बॅलन्स आहे, तोल सांभाळण्यासाठी लहान मेंदू आपल्याला मदत करत असतो. ठीक आहे. अजूनही फंक्शन्स आहेत त्याचे, पण आता तुमच्या अभ्यासक्रमामध्ये काही दिलेलं नाहीये. त्यानंतर शेवटचा जो पोर्शन आहे, जिथं मेंदू संपणार आहे, मेंदूचा सगळ्यात शेवटचा भाग, त्याला काय म्हणायचं? मेड्युला ऑब्लॉंगेटा. ह्याच्यामध्ये खूप सारे सेंटर्स असतात बरं का. आपण जे खोकतो, श्वास घेतो, हे की नाही, म्हणजे खूप सारे, किंवा आपलं रक्ताभिसरण शरीरामध्ये होत असतं, हे सगळे सेंटर्स कुठे आहेत? मेड्युला ऑब्लॉंगेटामध्ये आहेत. आणि मेड्युला ऑब्लॉंगेटा हा हाइंडमोस्ट पार्ट आहे कशाचा? ब्रेनचा. आणि त्याच्या वरच्या बाजूला दोन असे सोलर स्ट्रक्चर्स असतात, त्रिकोणाकृती भाग असतात, त्याला पिरॅमिड्स म्हटलं जातं. लक्षात. सो हा जो मेड्युला ऑब्लॉंगेटा आहे हा खाली येऊन कशामध्ये कंटिन्यू होतो? स्पायनल कॉर्डमध्ये कंटिन्यू होतो. तर हा सगळा भाग कुठं आहे? इट इज प्रेझेंट इनसाइड द क्रॅनियम, कवटीच्या आतमध्ये आहे. आणि स्पायनल कॉर्ड कुठे आहे?
व्हर्टिब्रल कॉलमच्या आतमध्ये आहे. आलं लक्षात? दोघांवरती काय आहे? आवरण आहेत. कशाची? त्याला काय म्हणायचं? मेनिंग्स म्हणायचं. मेनिंगच्या आतमध्ये काय भरलेलं आहे? सेरेब्रो स्पायनल फ्लुइड. आणि मगाशी एक पॉइंट सांगायचा राहिला, आपला जो ब्रेन आहे त्या ब्रेनमध्ये अशा काही ठिकाणी पोकळ्या असतात. ह्या ज्या पोकळ्या असतात त्या पोकळ्यांना व्हेंट्रिकल्स म्हणतात. काय म्हणतात? व्हेंट्रिकल्स. या व्हेंट्रिकल्स मध्ये सुद्धा हे जे सेरेब्रो स्पायनल फ्लुइड आहे हे सेरेब्रो स्पायनल फ्लुइड भरलेलं असतं आणि त्याच्यामुळं जे प्रेशर डोक्याचं असतं ना ते व्यवस्थित मेंटेन करण्याचं काम कोण करतं? सेरेब्रो स्पायनल फ्लुइड करतं. त्याचबरोबर त्या मेनिंग्स मध्ये जे सेरेब्रो स्पायनल फ्लुइड भरलेलं आहे त्याच्यामुळं मेंदूला ऑक्सिजनचा सप्लाय होतो. मेंदूला ओलं ठेवलं जातं. मेंदू कोरडा होत नाही. मेंदूच्या पेशी सुकत नाहीत. कशामुळं? सेरेब्रो स्पायनल फ्लुइडमुळं. आणि डोक्यावरती वगैरे आघात झाला तर ते सुद्धा शोषून घेण्याचं काम कोण करतं? सेरेब्रो स्पायनल फ्लुइड करतं. सो दॅट इज अबाउट द स्ट्रक्चर ऑफ ह्युमन ब्रेन अँड दॅट इज अबाउट द फर्स्ट पार्ट ऑफ द सेंट्रल नर्वस सिस्टीम दॅट इज द ब्रेन. ह्यातला अजून दुसरा पार्ट बाकी आहे. सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये 2 भाग सांगितले मी तुम्हाला. कुठले? ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड. आपण ब्रेन बघितला. ब्रेन मध्ये 3 भाग, सेरेब्रम, सेरेबेलम आणि मेडुला ऑब्लॉंगेटा. सेरेब्रम लार्जर ब्रेन आहे की नाही? सेरेबेलम लिटिल ब्रेन आणि मेडुला ऑब्लॉंगेटा हाइंडमोस्ट पार्ट ऑफ द ब्रेन. प्रत्येकाचं काम काय आहे काय सगळं डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. जेवढं तुम्हाला अपेक्षित आहे तुमच्या लेवलला तेवढं सांगितलेलं आहे. खूप किचकट आहे मेंदू. खूप मोठे स्ट्रक्चर्स वगैरे आहेत ते पुढं 12व्या इयत्तेमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. आत्ता काय त्याचा नको आहे जास्त आपण कॉम्प्लिकेशन्स करायला. एवढं समजलंय? ठीक आहे.